नमस्कार मित्रांनो. अलीकडे आपण घरात, शाळेत किंवा नातेवाईकांमध्ये नेहमी एक वाक्य ऐकत आहोत. आजकालची मुलं खूप वेगळी आहेत. आमचा काळ वेगळा होता. किंवा आमच्या वेळी असं फोनवर खेळणं नव्हतं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की वेगवेगळ्या काळात जन्माला आलेल्या लोकांची विचारसरणी, सवयी आणि काम करण्याची पद्धत एवढी वेगळी का असते? समाजशास्त्रात आपण कोणत्या कालखंडात जन्माला आलो यावरून आपल्याला एका विशिष्ट पिढीचे नाव दिले जाते, जसे की जेन एक्स, मिलेनियल्स, जेन झेड आणि आताची जेन अल्फा. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या मराठी भाषेत पाहणार आहोत की प्रत्येक पिढीची वैशिष्ट्ये काय आहेत आणि तुम्ही किंवा तुमची मुले नक्की कोणत्या पिढीत मोडतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सोबतच तुम्ही अद्याप आपले के के गुरुजी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा. सर्व पिढ्यांचे सविस्तर वर्गीकरण करत असताना पहिली पिढी येते सायलंट जनरेशन. 1928 ते 1945 या दरम्यान यांचा जन्म झालेला असतो. यांची वयवर्षे सुमारे सध्या 81 ते 98च्या दरम्यान आहेत. यांची वैशिष्ट्ये अशी की ही आपल्या आजोबा पणजोबांची पिढी. महामंदी आणि महायुद्धाच्या काळात वाढल्यामुळे ही पिढी अतिशय शिस्तप्रिय, पारंपरिक आणि बचत करण्यावर भर देणारे आहे. कमी बोला आणि जास्त काम करा हे यांचे ब्रीदवाक्य होते. दुसरी पिढी येते बेबी बूमर्स. 1946 ते 1964 दरम्यान जन्मलेले. यांचे वयवर्ष सुमारे 62 ते 80 आणि यांची वैशिष्ट्ये जर पाहिली तर स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेली ही पिढी कठोर परिश्रम, नोकरीत स्थैर्य, घर बांधणे आणि कुटुंबाची जबाबदारी पार पाडणे या गोष्टींना यांनी नेहमी प्राधान्य दिले. एकाच कंपनीत किंवा नोकरीत आयुष्यभर काम करण्याची निष्ठा या पिढीत पाहायला मिळते. तिसरी पिढी येते जनरेशन एक्स. 1965 ते 1980 दरम्यान जन्मलेले. यांचे वयवर्ष सुमारे 46 ते 61. यांची वैशिष्ट्ये जर पाहिली तर या पिढीने ॲनालॉग जगाकडून डिजिटल जगाकडे होणारा प्रवास पाहिला आहे. टी व्ही, रेडिओ आणि नंतर आलेले संगणक या सर्वांशी त्यांनी जुळवून घेतले. ही पिढी खूप स्वावलंबी आणि यांनीच कामासोबत वैयक्तिक आयुष्याचा समतोल अर्थातच वर्क लाईफ बॅलन्स राखायला सुरुवात केली. पुढची पिढी येते मिलेनियल्स किंवा जनरेशन वाय. 1981 ते 1996 दरम्यान जन्मलेले. यांची वयवर्ष आता सुमारे 30 ते 45. यांची जर वैशिष्ट्ये पाहिली तर 90च्या दशकातील सुवर्णकाळ अनुभवलेली ही पिढी इंटरनेट, संगणक क्रांती आणि जागतिकीकरणाच्या काळात हे मोठे झाले. शिक्षणाला अत्यंत महत्त्व देणारी, नवीन तंत्रज्ञान सहज आत्मसात करणारी आणि भौतिक वस्तूंपेक्षा अनुभवाला जास्त महत्त्व देणारी ही पिढी आहे. पुढची पिढी येते जनरेशन झेड किंवा जेन जी. सध्या आपण आपल्या देशात जर पाहिले तर या पिढीची सध्या जोरात चर्चा असल्याचे पाहायला मिळत आहे. 1997 ते 2012 दरम्यान या पिढीत असलेल्यांचा जन्म झाला आहे. यांचे वयवर्ष सुमारे आता 14 ते 29 आणि या पिढीची वैशिष्ट्ये पाहायची झाली तर डिजिटल नेटिव्हज म्हणजेच यांचा जन्मच हातात स्मार्टफोन, हायस्पीड इंटरनेट आणि सोशल मीडिया असताना झाला आहे. ही पिढी केवळ माहिती वाचत नाही तर यूट्यूब, इंस्टाग्रामद्वारे स्वतःचा कंटेंट तयार करते. ही पिढी अतिशय व्यावहारिक, आधुनिक आणि स्वतंत्र विचार करणारी आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे सध्या जेन जी या पिढीचा विचार सर्वच घटकांकडून केला जात असल्याचे आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळत आहे. या पुढील पिढी आहे जनरेशन अल्फा. 2013 ते 2024 दरम्यान जन्मलेली पिढी. वयवर्ष सुमारे 2 ते 13. या पिढीची वैशिष्ट्ये ही सध्याच्या शालेय विद्यार्थ्यांची पिढी. AI अर्थातच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हर्च्युअल क्लासरूम, टॅबलेट आणि स्मार्ट TVच्या वातावरणात ही वाढते आहे. बोलण्याआधी ही मुले स्क्रीन टच करायला शिकतात. ही पिढी अतिसंवादी आणि कमालीची हायटेक अशी पिढी आहे. मित्रांनो, जनरेशन अल्फा ही मानवी इतिहासातील पहिली अशी पिढी आहे जी पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्ता, हायस्पीड डिजिटल क्रांती आणि जागतिक बदलांच्या युगात लहानाची मोठी होत आहे. या पिढीचे भविष्य शिक्षण, रोजगार, तंत्रज्ञान आणि जीवनशैलीच्या बाबतीत अत्यंत वेगळे आणि प्रगत असणार आहे. आणि आणखी एक मजेशीर बाब म्हणजे या पिढीतील 65% जास्त मुले अशा क्षेत्रात काम करतील ज्या नोकऱ्या आताच्या काळात अस्तित्वातच नाहीत.
उदाहरणार्थ AI प्रॉम्प्ट इंजिनियर, स्पेस टुरिझम गाईड, डेटा प्रायव्हसी एक्सपर्ट, रोबोटिक मेंटेनन्स स्पेशालिस्ट अशा त्या नोकऱ्या असतील असा अंदाज अलीकडे वर्तवला जातो आहे. सोबतच एकाच कंपनीत 30-40 वर्षे काम करण्याची संस्कृती ही पिढी पूर्णपणे नाकारेल. एकापेक्षा जास्त कौशल्य आत्मसात करून स्वतंत्रपणे किंवा स्वतःचे स्टार्टअप सुरू करण्याकडे यांचा मोठा कल असेल. थोडक्यात सांगायचे तर जनरेशन अल्फा ही इतिहासातील सर्वात शिक्षित, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि सर्वाधिक साधन संपत्ती उपलब्ध असलेली पिढी असेल. तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि मानवी मूल्यांचा समतोल राखणे हे या पिढीच्या भविष्यातील यशाचे मुख्य सूत्र असेल. अलीकडे बहुतांशी पालक हे आपल्या मुलांची तुलना आपल्या स्वतःच्या बालपणाशी करतात, तेव्हा ते विसरतात की पिढ्यांमधील तफावत ही खूप मोठी आहे. सध्याची जेन झेड किंवा जेन अल्फा मुले आळशी किंवा उद्धट नाहीत, तर त्यांचा जगात पाऊल ठेवण्याचा आणि शिकण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे. जर आपण त्यांच्या डिजिटल क्षमतांचा योग्य वापर करून त्यांना योग्य दिशा दिली तर ही पिढी भविष्यात मोठी क्रांती घडविणार आहे. मित्रांनो, या व्हिडिओतून आपण वेगवेगळ्या पिढ्यांची माहिती पाहिली. तुम्ही कोणत्या वर्षात जन्माला आलात आणि तुम्ही कोणत्या पिढीत मोडता, कमेंटमध्ये तुमची पिढी नक्की सांगा. तुम्ही वापरलेली पहिली टेक गोष्ट कोणती होती ती आठवून नक्की कमेंट करा आणि तुमच्या जुन्या आठवणी ताज्या करा. कॅसेट, VCR, कीपॅड फोन की लँडलाईन फोन, तुम्ही नेमकी कोणती गोष्ट सर्वात अगोदर वापरली ती कमेंट करा. तुमच्या घरामध्ये तुमच्या पिढीची आणि आता जेन झेड किंवा जेन अल्फा पिढीची विचारसरणी जुळविताना कोणती सर्वात मोठी मजेशीर गोष्ट घडली आहे ती देखील नक्की नोंदवा. तुमच्या मते आजच्या जेन अल्फा मुलांसाठी पुस्तकांपेक्षा स्क्रीन किंवा AI द्वारे शिकणे जास्त फायदेशीर आहे की ते हानिकारक आहे? तुमचे मत नक्की कमेंट करा. मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या KK गुरुजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयासह. धन्यवाद.